ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। वृषभ राशी. नमस्कार, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2024 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा होणारा वृषभ राशीच्या जातकांवरती परिणाम या विषयाची माहिती आपण घेणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये 4 ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत. यात 16 ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये आपल्या स्वराशीमध्ये येतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीतनं परत पाठीमागे वक्री होत आहे, म्हणजे आपले राहिलेले कामं पूर्ण करण्यासाठी ते कर्क राशीमध्ये येत आहे. 24 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये येतोय. 26 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये येतोय. मग या राशी परिवर्तनाचा वृषभ जातकांवरती होणारा परिणाम. याचबरोबर मित्रांनो, मनुष्य जीवन म्हटलं की समस्या, आणि त्या समस्येचं उत्तर हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला चांगलं मिळतं. मुलांचं शिक्षण चालू आहे, करिअरमध्ये मार्ग सापडत नाही आहे, शिक्षण पूर्ण झालंय तर नोकरी लागत नाही आहे, 12वी झाली आहे, शिक्षणामध्ये कुठली साईट घ्यावी, कुठल्या जीवनातला आपण मार्ग निश्चित करावा, दवाखाना खूप चाललाय, यातनं आपल्याला रिलीफ मिळत नाही आहे, व्यापार उद्योगधंद्यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे, विवाहाला वय वाढलंय परंतु लग्नाचे प्रश्न सुटत नाही आहे, सरकारी नोकरी करू की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये जाऊ, मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू की कोणाच्या हाताखाली नोकरी करून माझा उत्कर्ष होणार आहे, यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण मिळवू शकतात. आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि आपला मार्ग सुखकर होईल. याचबरोबर मित्रांनो, आमच्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. प्रथम स्थान. या स्थानाला तणुभाव म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पंचम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे 24 ऑगस्ट पासून. तोपर्यंत ते चतुर्थ स्थानामध्ये असणार आहे. ज्यावेळेला लग्नेश चतुर्थामध्ये असतो, केंद्रस्थानामध्ये असतो, तर ही अत्यंत शुभ गोष्ट आणि शुभ घटना समजली जाते. सूर्य शुक्र युती ही माणसाला तेजस्विता निर्माण करते. तसंच या लग्नस्थानामध्ये गुरु मंगळ ही युती सुद्धा 26 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. आता लग्नेश ग्रह मंगळ म्हटला ना, तर या महिन्यामध्ये स्वभाव थोडा तापट पण होणार आहे. महत्वाकांक्षा चांगली असणार आहे, धडाडीचे निर्णय पूर्ण होणार आहे, कुठल्याही निर्णयाला वेळ जाणार नाही. अगदी क्षुल्लक विषयामध्ये आणि क्षुल्लक वेळेमध्ये तुम्ही त्यातनं बाहेर पडाल आणि आपल्या भविष्याच्या दृष्टीनं असा काही निर्णय घ्याल की जेणेकरून जीवनामध्ये तुमची प्रगती चांगली होईल. याचा अनुभव आणि याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहे. फक्त मी तुम्हाला एक सांगेल की निर्णय आपण ज्या वेळेला घेतोय तर स्वतः तरी निदान त्याचा विचार करा. नाही तर बऱ्याच वेळेला काय होतं की निर्णय आपले बरोबर येतातच, 99 बरोबर येतात, पण एक पण का चुकला पाहिजे यासाठी म्हणून स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असा हा महिना आहे. ज्यावेळेला 26 ऑगस्ट नंतर मंगळ ग्रह द्वितीय स्थानामध्ये विराजमान होतील आणि या द्वितीय स्थानाचा मालक बुध ग्रह हा चतुर्थातनं परत पाठीमागे वक्री होऊन तृतीय स्थानामध्ये येईल, तर यावेळेला आपल्या पराक्रमाला तोड नसणार आहे. म्हणजेच काय की जे काम आपण हातामध्ये घेतो ना ते अगदी सहज पूर्ण करू याचा प्रत्यय आणि याचा अनुभव तुम्ही घ्याल. म्हणजेच काय तर हा आपला पराक्रम गाजवणारा हा असा महिना असणार आहे शौर्याचा. परिवारामध्ये छोट्या मोठ्या कारणानं क्लेशेश, पीडा, थोडेसे वादिवाद संभवतील का की परिवाराला वेळ देत नाहीये म्हणून. पण मग आता जर कामाचे दिवस आहे, कार्याचे दिवस आहेत, ते आपण केलेच पाहिजे, ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची. ही परिवाराला समजून सांगण्यासाठी कुठेतरी तुम्ही कमी पडणार आहात, त्यामुळे हे मतभेद जाणवतील. त्यामुळे परिवारातील वातावरण कसं चांगलं राहील याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या, म्हणजे आपलं कामाकडे लक्ष चांगलं लागेल. तृतीय स्थान, या स्थानामध्ये
कर्क राशी आणि बुध ग्रह वक्री होऊन आलेले आहेत. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपल्यापेक्षा आपले लहान असणारे भावंड, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना पूर्वी काही त्यांनी परीक्षा दिलेली असेल किंवा कुठलं शिक्षण घ्यायचं असेल, त्यामध्ये ज्या अडथळे येत होते ना, ते या ऑगस्ट महिन्यामध्ये समूळ नष्ट होणार आहेत. आपल्या बहीण भावांना जर काही लिखाण करायचं होतं किंवा स्वतःला काही एखाद्या ग्रंथाचं प्रकाशन करायचं होतं किंवा त्याचबरोबर छोटा मोठा प्रवास अगदी सहज होणार आहे की जो आपण ढकलला होता की पुढे कधीतरी जाऊया, ते काम आपण पूर्ण करूया, परंतु या येणाऱ्या महिन्यामध्ये 22 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला तो प्रवास करणं क्रमप्राप्त आहे आणि तो करावा लागणार आहे. त्यातनं तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे. ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे बहीण भावांना आपलं सहकार्य तर असू द्या आणि कामाच्या निमित्ताने जर थोडी दगदग होत असेल, जर ते काम पूर्ण करून आपल्याला मोठा फायदा होणार असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. असा हा ऑगस्ट महिना तुमच्या राशीसाठी सांगतोय. चतुर्थ स्थानामध्ये सिंह राशी आहे आणि या राशीचा मालक 16 ऑगस्टपासून स्वतः त्या राशीमध्ये विराजमान आहे. आणि बुध ग्रह 22 ऑगस्ट नंतर वक्री होत आहे. म्हणजे अगदी थोड्या कालावधीसाठी का होईना इथे बुधादित्य नावाचा एक राजयोग पण होतोय. याचं कारणही तसंच आहे. ज्यावेळेला बुध ग्रह चतुर्थात असतो ना, बाग बगीचा, बुद्धीच्या दृष्टीनं शेतीचे काही निर्णय किंवा नोकरीचे काही निर्णय, घराच्या दृष्टीनं काही खरेदीचे निर्णय, मग घरामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी, भले मग तो महिन्याचा किराणा असेल, याचबरोबर अजून जर नवीन घर घेण्याचा विचार करतोय आपण वास्तू, तर ते पण योग आहेत. नवीन वाहनाचा विचार करू शकतात. नवीन जमीन जागा घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा हा कालखंड आपल्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. याचबरोबर आपण अजून यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करता थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या आईला शरीरपीडा आरोग्याच्या दृष्टीनं जाणवू शकते. याचं कारण हे सांगण्याचं असं आहे की इथे सूर्य ग्रह आलेला आहे. सूर्याला आत्माकारक म्हटलंय आणि चंद्राला मनाचा कारक म्हटलंय. हा वडिलांचा कारक आहे. मग आपल्याला थोडीशी परिवाराच्या दृष्टीनं काळजी तर घ्या. आणि हे ज्यावेळेला आपण जमीन जागा ह्या सगळ्या गोष्टी घेतो आहोत, तर या सर्व गोष्टींकडे आपलं लक्ष जाणार आहे का किंवा आपण तिकडे लक्ष देऊ शकतो का? मग यासाठी हे कागदपत्र करत असताना आपण एखाद्या चांगल्या वकिलाची नेमणूक सुद्धा करा. म्हणजे काय की आपण कुठल्याही विषयामध्ये फसणार नाही आणि आपण केलेलं काम हे चांगलं पूर्ण होईल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पंचम स्थानामध्ये शुक्र आणि केतू युती झालेली आहे आणि याचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थातनं तृतीयात गेलेला आहे. शिक्षण तर पूर्ण करतील, परंतु प्रेमामध्ये पडण्याचा हा महिना आहे. म्हणजे काय की ज्या व्यक्तीवरती मी प्रेम करत होतो, मग त्या व्यक्तीला मी माझं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. देव धर्म या गोष्टीपासून थोडंसं इष्टदेवतेपासून दूर जाण्याचा योग. अध्यात्मामध्ये मन लागणार नाही. मग पावसाळा सुरू झाला आहे, कुठेतरी फिरायला जाऊया. त्याचबरोबर चांगलं चमचमीत बाहेर जाऊन खाण्याचा योग, हॉटेलमध्ये राहण्याचा योग. आणि हे सगळं करत असताना अतिसाहस तुम्ही करू नका. बऱ्याच वेळेला अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात. शुक्र केतू हा धाडस देतो माणसाला, महत्त्वाकांक्षा देतो, नीटनेटकेपणा देतो, खरेदी करायला लावणारा हा योग आहे. म्हणजेच काय, सिनेमाला जाणं, चित्रपट बघणं, नवीन नवीन गोष्टींचा आस्वाद घेणं, त्याचबरोबर आपल्या ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे अशा व्यक्तीला काहीतरी एखादी महत्त्वाची वस्तू देणं, त्यानं ती व्यक्ती आनंदित होणं. आपले राहिलेले जे काही विषय सब्जेक्ट, जे मुलं इंजिनिअरिंग क्षेत्राशी आहेत किंवा मग जे प्रोफेसर आहेत, शिक्षक आहेत, क्लेरिकल फील्डमध्ये काम करतात, तर हे यांच्या कामामुळे सर्व जे त्यांचे अधिकारी वर्ग आहे यांच्या पुढे येतील आणि यांच्या नावाचा नावलौकिक होईल असा अनुभव या वृषभ राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये पाहायला मिळेल पूर्णतः. म्हणजेच काय तर गोड बोलून आपलं काम दाखवून सर्वांना आपलंसं करणारा असा हा योग अनुभवायला येईल. संततीच्या दृष्टीनं जर आपण विचार करत असू तर या महिन्यामध्ये संततीसाठी तुम्ही चान्स घेऊ शकतात. याचं कारण असं की हा जो योग कन्या राशीमध्ये झाला आहे, तर बुध हा ग्रह शुक्र या ग्रहांना
आपल्या जवळचं मानतो, त्यामुळे तो काही त्रास आणि कुठलेही वाईट इफेक्ट्स तो देत नाही, म्हणून संततीचा विचार तुम्ही करू शकतात. आपल्यापेक्षा जे लहान भावंड आहेत ना, त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वतःच्या हिमतीनं पुढे येत आहे याचा आनंदही वृषभ राशीच्या लोकांना पाहायला मिळेल या महिन्यामध्ये. याचबरोबर आपण जर अत्यंत बारकाव्याने जर विचार केला, हे जे पराक्रम स्थान जे आहे ना, हे पंचमाचं लाभस्थान आहे. म्हणजेच काय, ह्या केलेल्या शिक्षणाचा लाभ होणं, त्याचबरोबर नवीन गोष्टींची माहिती होणं, याचा अनुभव, याचा प्रत्यय तुम्ही घेऊ शकाल. षष्ठ स्थानामध्ये तुला राशी विराजमान आहे आणि याचा मालक शुक्र ग्रह हा पंचमात पडलेला आहे. षष्ठेश वयात जाणं, आपली जी नोकरी आहे ना ती धोक्यामध्ये येऊ शकते, त्यामुळे आती बोलू नका हे तुम्हाला पहिलं सांगतो. जिथे कुठे नोकरी करताय तिथे वादिवाद संभवणार आहे या महिन्यामध्ये 24 ऑगस्टच्या नंतर. मग त्यामुळे जर ह्या महिन्यामध्ये शांत राहिल्याने आपलं चांगलं होणार असेल तर कशाला तुम्ही हा सगळा विषय करतात. मित्रांकडनं फसवणूक होऊ शकते, एखाद्या वस्तूची चोरी होऊ शकते, मातुल घराण्यातील लोकांना मदत करावी लागू शकते किंवा त्यांच्याशी वाद संभवतो, त्यामुळे व्यवहार न केलेला बरा. ही गोष्ट तुमच्यासाठी खूप वैचारिक आहे, हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्या. सप्तम स्थान इथे वृश्चिक राशी आहे आणि या स्थानाचा मालक स्वतः लग्नी विराजमान आहे. 26 ऑगस्ट तुमच्या पत्रिकेमध्ये तो 26 ऑगस्ट नंतर मिथुन राशीमध्ये जाईल, तोपर्यंत तो लग्नी असेल. आणि तो गुरु आणि मंगळ ह्या 2 ग्रह युती करून बसलेले आहेत. मग याचे परिणाम काय होणार आहे, तर मंगळ ग्रहाची सप्तम दृष्टी ही स्वतःच्या सप्तम स्थानावरती येते. मग पत्नीशी, आपल्या जोडीदाराशी थोडे वाद संभवतात किंवा आपल्याला असं वाटतं बाहेर जो आपल्याला मान दिला पाहिजे तसाच मान घरातही दिला पाहिजे. मग त्याच्यामुळे छोट्या मोठ्या कारणानं वादिवाद, एकमेकांशी न जमणे, भागीदारीमध्ये खटके उडणे, याचा अनुभव, याचा प्रत्यय तुम्ही घेऊ शकाल. म्हणून या महिन्याच्या थोड्याशा काही कालावधीमध्ये उत्तरार्धामध्ये कोणाशी वाद न केलेला आपल्यासाठी उत्तम आहे. हाही विचार खूप महत्त्वाचा आहे. यानंतर अष्टमस्थान, या अष्टमस्थानाला खूप महत्त्व ज्योतिषशास्त्रानं सांगितलं आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा लग्नी विराजमान झालेला आहे. तर या महिन्यामध्ये मंगळामुळे त्यांना शक्ती, ओज, तेज, वीर्य, निर्णयाची क्षमता चांगली होणार आहे. जे लष्करी क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात, त्याचबरोबर स्वतःचा काही छोटा मोठा मसाल्याचा व्यापार आहे, धातूंचा काही व्यापार आहेत, विशेष करून जे सोनं, चांदी, तांबं या धातूंशी रिलेटेड काही काम करत असेल तर त्यामध्ये मोठं यश आहे. खाणींच्या संदर्भामध्ये जर काही आपल्याला, त्याचबरोबर काही पीक आपण जर घेत असू कडधान्यांच्या संदर्भातलं, त्यामध्ये यशस्वी होणार आहे. कोणाचा हॉस्पिटल म्हणजे जे कोणी डॉक्टर आहेत ते अगदी चालतच नव्हतं, त्याला त्या व्यवसायाला खूप मोठी अशी चेतना प्राप्त होणार आहे. आपल्या केलेल्या उपायांचा लोकांना गुण पडायला लागेल, त्यामुळे आपलं नावलौकिक होईल. त्याचबरोबर जे डॉक्टर ऑपरेशनच्या संदर्भामध्ये काम करतात, म्हणजेच काय चिरफाड वगैरे करणं, तर त्या कार्यामध्ये किंवा MBBS झाल्यानंतर जे उच्च शिक्षणासाठी आपण प्रयत्न करतोय की मला सर्जन व्हायचं आहे किंवा मला पुढे अजून काही शिक्षक घ्यायचं आहे, ते पूर्ण होत नव्हतं. ते अचानक निर्णय येईल आणि तिथे तुमचं नाव लागेल, शिक्षणाला ॲडमिशन मिळेल आणि तुम्ही ते शिक्षण पूर्ण करू शकाल. भाग्यस्थान, ह्या भाग्यस्थानाचा स्वामी शनी देवता दशमस्थानामध्ये शश नावाच्या पंचमहापुरुष योगापैकी राजयोगात आहे. भाग्याला ज्यावेळेला कर्माची साथ मिळते ना मित्रांनो, की असं समजायचं की यासारखा दुसरा योग नाही. जे जे आपण करू त्यामध्ये यश, भाग्य, प्रारब्ध कशाला म्हणतात, तर एखादी गोष्ट मी बोललो आहे तिचं अस्तित्व नाही पण ती अस्तित्वाला येते, म्हणजे भाग्याला कर्माची साथ मिळणं. मग यासाठी तुम्हाला कर्म करावं लागेल, फक्त तुम्ही थांबू नका, करत राहा. भीती नका बाळगू की माझ्याकडनं हे काम होईल की नाही, होणारच आहे, माझं कार्य सिद्ध होईल, मी यशस्वी होईल, याचा अनुभव प्रत्यय तुम्ही घ्याल. राजकीय लोकांसाठी चांगली संधी आहे. कोळशामध्ये, तेलाच्या व्यापारामध्ये, कडधान्यांमध्ये, लोखंडामध्ये, जमीन खरेदी विक्रीमध्ये, बांधकाम व्यवसायामध्ये, त्याचबरोबर तुम्ही जर अजून काही आपल्या स्वतःचे व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्या सर्वांमध्ये वृषभ राशीच्या लोकांना या महिन्यात यश मिळणार आहे. एकादश स्थानामध्ये
मीन राशी विराजमान आहे. एकादश स्थानाचा स्वामी लग्नामध्ये गेलेला आहे. आपले जे मोठे भावंड आहेत आपल्यापेक्षा, वडीलधाऱ्या लोकांचं सहकार्य, मार्गदर्शन, सल्ला तुम्हाला आहे. मग त्यामध्ये तुम्ही तो ऐकायचा का नाही हे तुमच्यावरती आहे. कारण की लग्नी मंगळ गेलाय ना, मग खटकी, मी बोललोय ना, मग आता कोणाचं ऐकायचं नाही. हा जो आतिताईपणा आहे, कधी कधी चिडचिड जास्त होणार या महिन्यामध्ये. ऐकायला होणार नाही कोणाचं. मी का ऐकू कोणाचं, मला कळतंय, मला समजतंय, कोणी मला सल्ला द्यायला नको. हीच गोष्ट तुम्ही अधोरेखित करा. आणि कोणी सल्ला देते तर थांबा, हे तुम्हाला सांगतो. वेश स्थानाचा स्वामी लग्न स्थानामध्ये आहे. नंतर तो द्वितीयात जाणार आहे. खर्च स्वतःसाठी होतील, त्यामुळे योग्य असा प्रमाणात खर्च करा, ही गोष्ट महत्त्वाची. आपल्यासाठी शुभ अंक 6 आहे. शुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करावी? 10 तारीख आहे, 11 तारीख आहे, 25 आणि 26 तारीख आहे. याचबरोबर अशुभ दिवस 15 तारीख आहे, 16 तारीख आहे, 21 तारीख आहे आणि 22 तारीख आहे. आपल्यासाठी मंत्र देतो, त्या मंत्राचा आपण जप करा, नक्की आपलं कल्याण होईल. मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.